नमस्कार, मी अनिल कांबळे. ही माझी वाईफ आहे. हिला कमरेमध्ये आणि पायामध्ये फारच पेन होतं आहे. इतकं सिव्हिअर पेन होतं की विचारू नका. तिला चालणं बोलणं सर्व एका घरात म्हणजे बसूनच करावं लागत होतं. मग 15 दिवस आम्ही ते रेस्ट आणि आम्ही MRI काढल्यानंतर त्यामध्ये त्या L1, L5, L4 आणि L6मध्ये ते गॅप दाखवली. त्याच्यात ते व्हेन्समध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही 2-3 डॉक्टरला सांगितलं. सर्वांनी सर्जरी सजेस्ट केली. आम्हाला सर्जरी टाळायची होती कारण सर्जरीमध्ये बरेचसे त्याच्यानंतर फार त्रास होते असे मला काही लोकांनी सांगितलं. परंतु माझ्या मुलांनी नेटवर सर्च केल्यानंतर त्याच्या मित्रांनी सांगितलं, डॉक्टर निखिल काकानी सरांचं, की ते चांगल्या प्रकारे सर्जरी सक्सेसफुल सर्जरी करतात. त्यामुळे मग आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नागपूरला आलो आणि त्यांनी आम्हाला जो आत्मविश्वास जागवला की सर्जरी केल्यानंतर तुम्हाला कुठलाही अपाय होणार नाही, यानंतर जे होईल ते चांगलंच होईल. तर त्यांच्या विश्वासाने मग नंतर आम्ही सर्जरीला तयार झालो. त्यांनी ज्या दिवशी गेलो त्याच्या पहिल्या दिवशी ॲडमिट केलं, दुसऱ्या दिवशी सर्जरी केली. 2-2.5 तासाची सर्जरी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ठेवलं, नंतर डिस्चार्ज दिला. त्याच्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर जे पेन होतं म्हणजे जी चालूसुद्धा शकत नव्हती, ती दुसऱ्या सर्जरीनंतर दुसऱ्या दिवसापासून चालायला लागली. ज्या मुंग्या याचं पाय बद्ध पडायचा ती सर्व त्रास कमी झाला आणि आता सध्या ती नॉर्मल व्यवहार करते आहे. तर त्याच्यामुळे सर्जरीसाठी कोणी असं मनात भाऊ न करता सर्जरी जर लवकर आराम होत असेल तर सर्जरी करणे केव्हाही चांगलं राहील अशी मी आपणास सांगतो. आणि काकानी सर अतिशय उत्तम प्रकारे ही सर्जरी करतात असा आम्हाला आत्मविश्वास आला आहे. थँक्यू.